नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता सध्या आपण सिंगापूरमध्ये, सिंगापूर हे मुरबाडमध्ये एक गाव आहे तिथे आहे. त्या सिंगापूरला नाही आहेत आपण. सो आपण आता एक छोट्याशा ट्रेकसाठी आले आफ्टर लॉंग टाईम. ऑलमोस्ट 7 ते 8 महिने झाले. कंप्लीट ब्रेक होता, कुठेच नाही. जॉब 9 to 5 तेवढंच चालू होतं. कंप्लीट ब्रेक होता आणि आत्ता स्टार्ट झालं आहे. आता इथून चालू करायचं, कंटिन्यू राहायचं आहे. सो आपल्यासोबत आहेत नवीन माणसं पण जॉईन झालेत. रोहन आहे, संकेत तर आपला ओल्ड मेंबर आहे, राकेश एक आहे आणि आपला दादा पण आहेच, ज्याला सांगायची गरज नाही आहे. त्याला नको आहे, त्याला नाही यायचं वाटतं. ठीक आहे, आपण आता सिंगापूरमध्ये इथे स्टे करतोय. इथेशी कॅम्प वगैरे लावून आपण झोपणार आहेत आणि सकाळी इथनं सरळ निघणार आहेत. पुढे बघू कसं काय होतं आहे. तुम्हाला समजलं असेल, पाण्याची नाव म्हणून एक जागा आहे, अंडररेटेड आहे, कोणाला जास्त माहीत नाही. आपण तिकडे आलो सध्या. सकाळी ट्रेक वगैरे करू, सगळं तुम्ही मुवमेंट एन्जॉय करालच. ठीक आहे, सो भेटू सकाळी डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, सगळं रेडी झालं. सकाळी आता ऑलमोस्ट सकाळी आता 5 वाजले. सगळं रेडी झालं आहे, ऑल सेट झालं. झोप घेतली आपण मस्त. 1 वाजताच्या आसपास आपण अशी झोपलो. झोप वगैरे पूर्ण झालेली आहे. हे मंदिर आहे, इकडे ग्रामपंचायत आहे, सिंगापूर म्हणून गाव आहे तिथलं. सगळं बॅग वगैरे रेडी झालं आहे, सगळे बाहेर निघाले. तिकडं गाडी आपण इथेच ठेवतो आणि तो इकडनं स्टार्ट करतो. ठीक आहे, सो आपण आता इकडनं आलो आहे. इकडे जीवदन आहे, पानरलिंगी पिनाकल आहे. सो ही अशी पूर्ण रेंज आहे. आपल्याला इकडे जायचं अजून. आत्ता तुम्हाला झाडं दिसणार नाही आहे. सो ऑलमोस्ट आपण बेसला पोचलो आहे. पण आत्ता पोचलोय ऑलमोस्ट अर्धा. इकडे जायचं आहे आपल्याला, जंगलात नाही, इकडनं वर जायचं आहे. सो सगळे ऑन रूट आहेत बॉईज. सो एन्जॉय चाललाय. रूट शोधतोय, डिस्कशन होत आहेत, कोणता रूट बरोबर असेल त्यानुसार, सगळ्यांच्या सजेशननुसार रूट सिलेक्ट होत आहेत. मॅप पण फॉलो होत आहेत. सगळे एक्सपिरियन्स आहेत, त्याच्यामुळं काही एवढं डिफिकल्ट नाही आहे. थोडं वॉटर स्ट्रीममधनं निघतो आपण आत्ता. हा पावसाळ्यामध्ये एक छोटासा वॉटरफॉल आहे तशी. आपण आत्ता इकडनं वर आणि या जंगलात न सरळ तिकडे त्या घडीत तिकडनं चढणं आणि ह्या घडीतनं उतरायचं आहे आपल्याला. गाईड्स येताय, गाईड आणा, तसंच येऊ नका. ओके, रूट्स डिफिकल्ट आहेत हे सध्या. किती कसरत चालली आमची. कसा आहे जोश आहे का? ये बॉय, बॉयला काठी भेटलेली आहे मोठीवाली. भेटली एकदमची. आय थिंक परत एकदा डेड एंड लागलेलं आहे. वेट एवढं लोक हवायचं नाही. येस बॉय, डेड एंड. लेट्स सी काय डेड एंड आहे. डेड एंडचा व्ह्यू कसा आहे. आयदर आपण कॉर्नर करत जाऊ. हार्दिक, हां सो स्ट्रीम आहे, तिकडे जायचं आहे. आम्ही रूट इकडनं काढतोय.
विचित्र काम आहे. सध्या खूप असे भारी भारी रस्ते बनवतो आम्ही. आणि शबास शबास. ह्या स्ट्रीमला उतरण्यासाठी किती कष्ट झाले किती. हेच जर मागाशी तिकडनं सरळ उतरलो असतं, पण नाही, आम्हाला इकडनंच जायचे. आम्ही लय येडेत, आमच्या मागे येत जायचं नाही ना. बोलतात लोक, बोलतात आम्हाला घेऊन चला, आम्हाला घेऊन चला. हे असं असतं आमच्याकडे. ऑन दी स्पॉट प्लॅन चेंज होतो. ट्रेक रूटच नाही, आम्ही ट्रेक पण चेंज करतो ऑन द स्पॉट. वाईटची अवस्था. माउंटन गोट. संख्या चढ, चल बघू. मित्र नको. यो बॉय, करायचंय का? बघायचंय कसा चढतोय. दाखवतो. गोट ट्रेक करत राहा, रेग्युलर राहा, त्यात नाही का घेऊ. नंतर येऊ नका. आलात ना गपचूप कुठे छोट्याशा ट्रेकवर जाऊन या. याचा थ्रो बघू आपण. जावा थ्रो. काय 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 काय. ओ टॅटू मटेरियल. कपाळावर लाव नाही, कपाळ करंट. हो ती कोणती तरी बघितलंय ना, गर्ल्सने केलेलं असं टॅटू इथून असं एवढं. हा काय, आम्ही टॅटू बघितलाय. का झाल्या. तिकडे नाही, ते बस झाला. एक मधमाशांचा अटॅक झालाय. नॉलची हल्लो गेलो. मधमाशा कुठून आल्या? प्लीज नका. सेफ्टी करून बऱ्यापैकी थोडासा वाचलो. निघायला लागेल ना, सामान्य जमणार. तुंडे कारण की तमाशा आहेत, दिसत आहेत तुम्हाला. स्वतःचे रूट्स बनवतोय, पण अशी मेहनत करून बनवतोय. डिफिकल्ट आहे खूप. रॉक फॉल्स होत आहेत. आणखी एकदम हे बघा, इकडं कुठेच रस्ता नाही. इकडनं खालनं आलो आपण. आता ह्याच रूटने आपल्याला वर जायचं आहे. सो डिफिकल्ट आहे. स्वतःचा रस्ता करतोय ना. लाईफमध्ये पण असंच स्वतःहून पुढे जात असेल ना, डिफिकल्टी येणार, पण त्यांना तुम्ही फेस केलं पाहिजे. ओके. ओ ब्रो, वरती तो पॉइंट आहे. ओके. शिकरूचा ना. नशिबात असेल. शांत आहे. सो ब्रेक घेतलाय थोडा 2 मिनिटासाठी. आणि सगळे शांत बसलेत पिक्चर वाईबमध्ये. आवाज छोट्याशा ब्रेक नंतर चला काय रे.
सो आपण इकडनं आलो आणि इथे एकदम डीप होल दिसतं. आपण चेक करूयात काय आहे तिकडं. काहीतरी दगड आहेत आणि चेक करतो आपण एक्झॅक्टली काय आहे तिकडं. आतमध्येच गेले ना. आणि आपण ना भरपूर गुफा आहे जशी का आतमध्ये जात जाते ती पडत दिसत असेल मला. खूप आतमध्ये जात आहे. आणि काहीतरी दगडावर करून पण ठेवलेलं दिसतंय आधी वाईट ते बघ. सो एक्सपिरियन्स थोडा डेंजर पण आहे. सो असं कधी जंगलात असताना थोडं सावध राहा. बघा चला पुढे निघूयात आपण थांबण्याच्या ऐवजी ना. इथे ती गुफा आहे आणि इथून ती अशी ह्या कॉर्नरला आत जात जाते वर. सो आता किती आतमध्ये आणि ते काय होतं ते दिसलं तर नाही अंधारामध्ये. ते डायरेक्ट आत पळालं. आपण इकडे जास्त थांबत नाही आता निघतो आपल्याला आपला रस्ता पण आहे. आणि एवढी लांब ती गुफा इथपर्यंत भरपूर आली. दिसत तर नाही इकडपर्यंत कारण की ती अशी टर्न होऊन आलेली आता. सो येताना आपण या रूटनी तर नाहीच येणार तसं पण दुसऱ्या रूटनी उतरणार आहे. सो ठीक आहे रूट बरोबर आहे सध्या आपला अजून. कधी कधी कचरा कामाचा असतो. यांचा निष्कर्ष काय इथं लोकांनी कचरा केलाय याचा अर्थ आपण बरोबर रस्त्याला. काहीतरी वर आहे आवाज येतो. विचित्र आवाज पण येत आहेत. वानर नाहीये काहीतरी मोठं. वानर असा खाली नाही चालणार. हे पाळापाचोळ्यात चालण्याचा आवाज येतो. आम्ही तयार व्हा किती एक करतो दगड घेऊ. एकदम शांत एकदम बाजूला वॉल आपल्या ही एक वॉल आहे. सो थोडं रिस्की आहे कारण की कसं आहे ना साऊंड व्हायब्रेशन्समुळे प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे आपण जोरात जास्त बोलत पण नाही. शांतपणे क्रॉस करतो आणि मला दाखवतो. थांबा just a minute. Right. इथं व्ह्यू आहेच तेव्हा वानरलिंगी जीवधन आहे. इकडे जीवधन आहे. हा वानरलिंगी काहीच इथं बसलो आहे आणि तिकडनं वजीर आणि काय दिसतोय क्लास वानरलिंगी. आणि ते तशी आहे ना झिपलाईन चालू आहे. दिसते का नाही माहीत नाही मला. झिपलाईन आला कोणी तर दाखवतो बट तिथं ना झिपलाईन चाललंय. सवय बारीकपणे ना किती मोठा झाला ना विमानात आवाजाला पहिले आकाशात बघणार सगळे. सवय जात नसते. निघतोय चला झाला फोटो काढू. आता ना इथनं मधनी आवाज येतोय. भाऊचं म्हणणं आहे पुलीचा आवाज आहे. पुलिक असतात कुठनं तिकडे वानरलिंगीला पुलिक असतायत. आवाज इथनं येते भाऊ करतोय पुलिक असतायत. किती क्रेज इको कितीपर्यंत आहे. वानरलिंगी कुठं एक डोंगर पार. आमचे तर्क असे आकाशाला जागा वेगळे तर्कज्ञान आहेत आमचे. यार कोणतरी या दाखवतो तुम्हाला. कोणी आला तर एक झिप लाईनला पटकीन असं. इकडनं आपण आत्ता आलो आणि ना इकडे एक स्पॉट आहे. हा कॉर्नर फोटोशूटसाठी तिकडे जातो आपण. रूट शोधला आम्ही थोडा फोटोसाठी. थोडंसं असा स्टीफ वगैरे डायरेक्ट खाली. रिस्क है तो इश्क है
हे बघा, इकडनं आम्ही वरनं तसं त्या कॉर्नरनी तिकडे उतरणार आहेत. ठीक आहे, चलो. हार्दिक वरूनच जा तिकडनं, सावकाश. इकडनं गेलं तर खाली डायरेक्ट घरी. ओके बॉय, जा जा बॉय जा. इथं 2 बॅगे ठेवून दिल्यात आम्ही, 1-2 माणसांच्या. बाकीच्या आम्ही घेतो कारण की फोटो काढायचे आम्हाला. फक्त याला घ्या. खूपच असा कसं आहे, डीप 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 टॉपचा विषय. आपल्याला अजून वर जायचंय, वरून ट्रॅव्हल्स मारून दुसऱ्या गाडीतनं उतरायचंय. एकदम टॉपचा विषय, कसा विषय तिकडे नाही आहे. काय विषय बोलतो, माझा इथं फोटो घे. झाली, एवढं बघितलं, विषय संपला आमचा. ठीक आहे, आपण भाऊचे फोटो घेऊ. रिस्क नाही घ्यायची. जो स्वतःच्या हिमतीवर, ज्याला स्वतःवर विश्वास आहे, मी करून दाखवू शकतो, त्यानेच करा. त्यालाच आपण, ज्याला स्वतःवर विश्वास आहे त्याला आपण फोर्स करतो. ज्याला नाही आहे त्याला बिलकुल फोर्स नाही करतो. रिस्क कधीच घ्यायची नाही. स्वतः विश्वास आहे, करून दाखवण्याची धमक आहे, बिंदास करा. अशा प्रकारे आज आमच्या प्लॅनवर पाणी फिरलेलं आहे. कोणीतरी लावलेली आहे नजर, आणि आमचा जो फोटोशूटचा पॉईंट भेटला होता कॅन्सल. रिटर्न प्रवास, कारण की तिकडे रिस्की आहे, खूपच जास्त स्टीफ आहे आणि रस्ता नाही. मध्ये होता पहिले रस्ता, पण तो आता रॉकफॉल होऊन गेलेला आहे. सो नो रिस्क. आम्ही रिटर्न होतोय आणि आमच्या रस्त्याला लागून वर जातो. सो सॉरी, फोटो जास्त मिळणार नाहीत तुम्हाला. इट्स ओके. जास्तच रिस्की असल्या कारणास्तव आम्ही माघार घेतलेली. चांगली गोष्ट आहे. ये पाहायला नुसते फोटो पाहिजे तर बॉय, थांबा फोटो घेऊ आपण त्याचे. फोटो घेऊ. ठीक आहे, आलं आपण रिटर्न. काही ठीक आहे. आता इगो नाही आमच्याकडं, आहे तसा इगो नाही, बोलता येत नाही म्हणून नाही, तिथं आम्ही इगो दाखवत नाही. सह्याद्रीत इगो नाही, माघार घेतो. ठीक आहे, खुश आहेत आम्ही. परत येऊ कधीतरी, जमलं तर. आता पॉसिबल नाही. सो फायनली गाईज, एवढ्या स्लिपरी पॅचमधनं लास्ट पॅच आहे, आणि आता आमच्या अंगावर ऊन पडणार आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. ओके, आता ऊन पडलं अंगावर 9:30 वाजता. बापरे, जास्त स्लिपरी आहे. ये बॉय, कॉंग्रॅट्स गाईज. हात थंड आहेत, एकदम थंड आहेत हात. गाईज काय नजारा आहे खाली, दिसतं का तुम्हाला? एकदम घर. आणि असला निघालो एकदांचा कम्प्लीट. कसं आहे? मी दिसलं नाही. अरे ब्रो, तू दिसला नाही तर कसा होणार? तू दिसणार. ब्रोनीला कसरत केल्या, साल्टी गेली, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. बांधील की ब्रो. फेवरेट पॅच घसरून घसरून काय जमिनी खाली, पायाखालची जमीन हालत होती भावाची जमीन. काहीच. तर आम्ही आलोय, हे बघा इकडं जायचं आम्हाला, तिकडून ट्रॅव्हल्स मारून जायचं. बट आम्हाला सध्या जेवायचं, भूक लागली, आणि इकडं ना आम्हाला चंदेरीसारखं रूट दिसतंय. कसं 4 रूट, 1 2 3 4. सो कसं माहिती आहे का, इकडे आहे ना, इकडे मुंबई. आम्ही असं मुंबईमध्ये आहेत,
आणि इकडे इकडे जे आहे ना इकडं ते पुणे. ठाणे बोल. त्यामुळं आम्ही पुण्यात आलो. मुंबई पुणे चाललंय. पण ते पुण्यात आलं ना रेंज जाते. आपली मुंबई बरी आहे. आपल्या मुंबईत बरं आहे जरा. एक गोष्ट आम्ही जो जेवायला ब्रेकसाठी जी जागा निवडली ईश्वर बॉयने शोधून काढलेली जागा. ते पण 100-150 झाडं बघितली उंबराची. हा त्या उंबराच्याच झाडाखाली आला येऊन शेवटी बसायला. पण जागा भारी भेटली. तर मस्त बसतो, पेटपूजा करतो आणि मग पुढच्या प्रवासाला पेटपूजा करून घेतो. नाश्ता चाललाय सगळ्यांच्या इथे. काय घेऊन आले सगळेजण. घरचे भाजी भाकर सोडून बाहेरचा सगळा जमा करून आणलाय. सर्व आणलाय. नाही मी पण घरचा काही नाही. मी सगळ्यांचंच नाव होतं. सगळ्यांच्यात मी पण गिनती होतो भावा. पाणी कर. हा पाणी घ्यायचं आणलं. पाणी एकदम आहे का? हा एकदम पौष्टिक गोष्ट आहे आमच्याकडे. थांबा असं काय माहिती आहे का? खोलून दाखव काय डबा खोल आपला. डब्यामध्ये काय हाय प्रोटीन. सोने शेंगदाणे आणि त्याच्यासोबत गुळ. आपल्या जिम बॉयने आणलं. जिम बॉयने लाडू नंतर अजून एक प्रोटीनची गोष्ट आलेली आहे. डार्क चॉकलेट. डार्क आणि एवढा घाण कडू लागतो ना चॉकलेट. कोको पावडर टाकली डायरेक्ट. औषधापेक्षा घाण खाली उतरला काही मला आता घाण लागतो. ठीक आहे खासा पण चॉकलेट डार्क. काय टेन्शन मला नकोय. काय बाबा सध्या सगळे स्किन केअर रुटीनच्या मागे आपण पण करतो. गरजेची हे पसार झालंय. चॉकलेट खाल्लंय 99% डार्क ना आउट झाले. गेम फसले. स्किन केअर करू थांबा. आपल्याकडून पाऊच आहे सगळं भरलेलं आहे. आपल्याला कवर घालू का नाही आवडलं. स्किन केअर करतो निघाल्यावर भेटतो. सो ब्रेक नंतर इथशी भरपूर आपला पूर्ण ब्रेक झालेला आहे. आता आपण निघालो. चला सो आपला परतीचा प्रवास आहे हा. ठीक आहे आता साऊंड कॉपीराइट म्हणून आवाज दाबलाय. आणि हे बघा इकडं गाव आहे खाली तुम्हाला दिसत असेल कॉर्नरवर. पण आता चाललो खाली उतरायचं. आपलं टार्गेट आहे 1 पर्यंत खाली पोचायचं. मग जेवण करायचं आणि मग घरी राहायचं. पोचू लवकरच. चला पुढे काय होतं अजून दाखवतो तुम्हाला. हा सध्या रूट आहे पण ऑलमोस्ट पोचतो. आता इथं खाली उतरायचं आहे. समोरून इकडं आपल्याला गाव दिसतो. मस्तपैकी असा व्ह्यू नजारा एकदम क्लास आहे. दाखवायला नजारे एवढे भारी भारी येते. आणि जे हवा लागते ना गारवा वाटतं. ऑलमोस्ट आपण पोचलो आता आपल्या त्याच्या दरवाजामध्ये. आपण खाली उतरणार. हे भूताने काम केलं पाहिजे. केलं माझा रस्ता ब्लॉक. म्हणजे नसताना रस्ता चांगला असताना खराब कसा करायचा ना ह्या माणसाला लय एक्सपर्ट माहिती आहे. फक्त कसा नेटवर्क आला. किती खुशी झाली बघा त्याला नेटवर्क आलाय तर. आई शपथ वाट बघते लय वाटतं. नाही सुधारणार कधीच सुधारणार नाही. कोणाच्या घरी कळवतो रे. संध्याकाळी येतो सांग नाश्ता चहा कांदा पोहे बनवून ठेवायला सांग.
मस्ती झाली मस्ती. काहीच आम्ही पोचलो दाराचं. बघायचे दार कुठलं आहे? डायरेक्ट स्वर्गाचा दार आहे. काहीच रस्ता नाही. सॉरी माझी चुकी झाली. इथनं नाही उतरायचे आपल्याला. ही गळी दिसते त्याच्या मागणं, म्हणजे ह्या डोंगराच्या मागणं. मला माफी करा, पण हे जे स्वर्गाचा दार आहे ना खाली, नाही सॉरी मला नाही जायचं इथं. तुझा काय दुखला रे? एक एक दुःख आहेत आमच्या वाट्याला, बाकी काही नाही. कर्मत तसे आहेत ना आमच्या शेवटी. किती चांगला करू दे. त्या कडीपत्ता आहे का रे? काय कडीपत्ता आहे का दिसतोय? अरे बघा काहीतरी. हा त्याच्या पप्पा लावलेला इथे लिंबू. लिंबू इकडे आहे, तो रानटी लिंबू आहे. कामाचा नाही आपल्या. त्याला लिंबच येत नाही कधी मारायला. दिसतोय काय रस्ता भारी आहे. असला घनदाट जंगल आहे, वरनं एवढा भरलेला आहे. हा काय तळमळत इकडून तिकडं. आणि एकदम शांत मस्त भारी पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज येत आहेत. हा आपण जवळ आल्यावर फाटते सगळ्यांची. दुरून डोंगर साजरे. टेस्ट केला कडीपत्ताचे. तिथे मागे पण आपण जे बघितलं एवढा मोठा झाड होता, तो पण कडीपत्त्याचाच होता. डोक्याला लावा केस येतील. कोणाकोणाचे केस गेलेत हे बघा, इकडे गेलेत आमचे केस. लावा इथं. तिथं पण एवढ्या जंगलामध्ये देखील एवढं भारी आणि फ्रेश आहे बघा. बारीक बारीक झाड आहे. ते पण कडीपत्त्याचं आहे, ते पण कडीपत्त्याचं आहे. हे बघा इकडं भरपूर कडीपत्त्याची झाडं आहेत. कोणी नाही लावलेले. तुझे पोहे बनवा. अरे सांग का कडे. अरे मी सांगतो तिकडे सांगून ठेव, मी कडीपत्ता आणतो, पोहे बनवून ठेवा. स्मेल लय भारी येते. कडीपत्ता एकदम क्लासिक आहे. थांबा आपल्याला बघा, हे पण कडीपत्ताच आहे. किती झाड आहेत हे बघा. फायनली गाईच एवढ्या जंगलात ना पण पोचलोय बघा. इथे मार्चची रिबीन आहे. आपण करेक्ट रूटवर आहेत. मस्त पोचलो आपण आता आपल्या रूटवर. तुला खाली उतरायचंय. हा तुम्हाला व्ह्यू दाखवतो थांबा. वेट अ मिनिट गाईज. इकडे कोणतरी बसलेलं आहे का? साल का सोललेत झाडाच्या पान. भाऱ्यासाठी एवढा नाही रे, लाकूडच सोडलाय डायरेक्ट. हे बघ आपल्याला कुठं जायचंय ना ते पण दाखवतो. आपल्याला त्या गावात जायचंय. मला दिसतंय इकडनं आपण आलोय. सो आता व्ह्यू बघा तुम्ही कसला क्लास आहे इकडनं. या गाडीत आपल्याला खाली उतरायचं. बेस विलेज मध्ये घरी. आपला गाव माझाच तो गाव. चला सुरू करू खाली उतरायला. पटापट पटापट खाली जाऊ. सो गाईज आता ब्रेक झाला, बराच ब्रेक झाला. 2 ब्रेक झाले लॉंग वाले. हे बघ फर्स्ट डे इथनं निघतो आता स्ट्रेट खाली. 1.5 hour मध्ये खाली पोहोचायचं टार्गेट आहे. बघू आता यांच्या हे मास आहेत ना, यांच्यावर डिपेंड आहे सगळं. मी हार्दिक संकेत पण आम्ही असे पटापट निघू शकतो, बट काही मेंबर जे आहेत ना त्यांच्यावर डिपेंड आहे आपण किती वेळात खाली पोहोचायचं आहे. ठीक आहे. सो बघू. काय बघा अजून टाइमपास चाललाय. किती टाइमपास करतोय बघ. तिथंच येत अजून. अरे किती किती नखरे. डिस्गस्टिंग गाईज येते. काय काय आहे बघा इथं जुने मार्किंग आहेत. इकडं हा उतरायचा रस्ता आहे. तिथं वर पण तुम्हाला दाखवला तशी पण एक फेक बांधलेली येते. सो जर येणार असाल तर थोडं मार्किंग पण फॉलो करा. बेस्ट स्टेप डाऊन्स. शक्यतो तुम्ही एखादा गाईड सोबत घेऊन चाला. सोलो असं येऊ नका. आम्ही येतोय
एक्सपिरियन्स आहे आणि केलेले आहेत भरपूर लोक, भरपूर सारे एक्सपिरियन्स आहेत आमच्या लोकांकडं. हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू कसं इकडनं खाली खाली ह्या ओढ्यातनं आपल्याला जायचं आहे तिकडं. ठीक आहे, तिकडनं पुढं आपल्याला थोडं तिथेशी आपलं एक बीज आहे, तिथं आपण गाडी लावलेली. मंदिरात आहे, ग्रामपंचायत आहे, तिथंच आपल्याला पोचायचं. सो पटापट पोचू. ओके. सो ऑलमोस्ट आपला अर्ध झालं आहे आत्ता आणि मी सगळ्यांच्या मागे राहतोय जरा. पाणी ब्रेक, पाणी घेतलं. सो इथंच आहेत, यांना कवर करायला काय टाईम नाही लागत आपल्याला. पाहिजे तुम्हाला प्रूफ सोबत मी कवर करून दाखवेल. थांबा जरा, यांना खाली जाऊ द्या, आपण लगेच कवर करू यांना. सो बघू शकता गेलेत, त्यांचा आवाज पण नाही येतात. पण सुरू करू. एकदम स्टीफ खाली बघू शकता. केलं कवर, डन. हे इथंच. अरे रे 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 रे, नजारा बघा कसला क्लास नजारा आहे हा. एका पूर्ण वाईल्ड अँगलमध्ये पण एवढा कॅप्चर होत नाही. एवढा मोठा रॉक पॅच आणि एवढं असं बोलावं तितकं कमी आहे. खूप विचित्र आवाज येत आहेत, एकदम हरामखोर किडेत. आणि हा दगड बघा, एवढा मोठा दगड आहे, या झाडावर अडकलाय. काय निसर्गाची किमया आहे ना. सो रूट बाय रूट. चला खाली भेटू डायरेक्ट. आता खाली भेटतो की फोनची चार्जिंग पण खूप डाऊन झालेली आहे आणि पुढे शूट आता बघू करण्यासारखं असेल तर शूट करेल, बट मोस्ट ऑफ फोनची बॅटरी डेड झालेली आहे. सो घरी जाऊपर्यंत ठेवावं लागेल बरोबर. आणि तुम्हाला लगेच ब्लॉग पण पाहिजे, एडिट पण करावं लागेल. आणि हे बघा मला रस्त्यापाशी रस्ता दिशादर्शक म्हणून दिला असेल. इकडनं हा रूट आहे, तर मला इकडनं जायचं आहे. ओके, हा एवढा मोठा दगड आहे त्याच्या इकडं आल्यानंतर. ओके चटपट जाऊ आपण. सो फायनली गाईज पोचलोय आपण खाली. एवढा सगळा कंप्लीट करून थांबा तुम्हाला दाखवतो. एक मिनिट, इथं वानर आहे गाईज, वानर चालला. बेकार आहे बेकार. एक मिनटं थांबा, मला सगळा व्ह्यू दाखवतो मी. कुठं कुठं ट्रॅव्हल केला हे वानर बघा. आई शपथ किती आहेत. हे बघ आंब्यावर झोड टाकले यांनी. सो आपण इकडनं खाली उतरलो, ठीक आहे, ह्या ह्याच्यातनं. आणि इकडनं जाताना आपण ह्या गळीतनं, या डोंगराच्या मागनं तिकडनं वर गेलो, तिकडनं फिरून ह्या गळीतनं खाली उतरलो. सो कम्प्लिटली आत्ता ऑलमोस्ट 1 वाजून गेला. सांगतो मी तुम्हाला किती वाजले. तर तसं समजा दिसत नाही आहे, बट अराउंड 1 वाजून गेलेला आहे. सॉरी 1:30 वाजून गेलेला आहे. मागाशीच 1:30 वाजला होता. खाली पोचले. अजून 10 मिनटात आम्ही आपल्या गाडीवर पोचतो आणि आपला परतीचा प्रवास. आणि तसं सांगायला गेलं तर तुम्हाला दाखवतो मी. इकडे हा जीवदन आहे, तिकडे नानाचा अंगठा आहे, ठीक आहे. हा इथला रिव्हर्स वॉटरफॉल आहे. हा माळ आहे, मालरान आहे पूर्ण जीवदनच्या खालचा. इथं वानरलिंगी आणि पूर्ण जीवदन फोर्ट आहे. इकडे आपण गोड्या पाण्याची नाळ केली. इकडे अजून रिती डोर आहे, डोर ऑफ रिती. तिथनं आपण आता उतरलो. आणि हा ढाकोबा आहे, ठीक आहे.
आणि आपण आत्ता इथनं हा बेस विलेजला आलो आहे. पलू आणि सिंगापूर म्हणून आहे. सो आपण आता घरी जाऊया. आफ्टर ट्रेक हा पसारा हे सिंगापूर गाव आहे. ही ग्रामपंचायत आहे. हे मंदिर आहे. ग्रामपंचायतचा परिसर पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. पिण्याचं पाणी वॉशरूम वगैरे एकदम चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे. सो तुम्ही येताच मला गाडी लावायला पण चांगली जागा आणि तशी भरपूर सोयीसुविधा. एकदम गाव म्हणजे कोणी बोललं नाही गाव आहे एवढं भारी डेव्हलप केलेलं आहे. हे पूर्ण ग्रामपंचायत एरिया. गाव तर तिकडे पुढं आहे थोडं. हे गावाच्या स्टार्टिंगलाच आहे. सो भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगला लवकरच.